सूरज बद्दल बोल. सूरजला बिग बॉस मधून काढल्यावर काय होते तू बघतीस काय ते? सूरजला तर मी बघतो. सूरजला बिग बॉस मधून काढल्यावर मी बघणार. यायचं बिग बॉस सगळं बंदच होऊन जाते. हा आणखी हा सूरज एक नंबर आहे. सूरज घरामध्ये त्याला बोलता येत नाही म्हणून काय झालं? सगळं महाराष्ट्र सपोर्ट सगळं महाराष्ट्र त्याला सपोर्ट करायला. त्याच्यामुळेच बिग बॉस बघायला हे आले. झिपऱ्या सोडून त्याच्या मोरी कला करता तर काही कामाचा नाही कल्ला. हा झिपऱ्या सोडून कला केलेल्या बायाचं काही त्याच्या मोरी त्याला किंमत नाही त्याची. एक नंबरला आहे. आणि ते बाया झिपऱ्या सोडून लोकांना काय साबित करायला बसल्यात? लोकायला त्याला हात थापटू त्याच्या अंगावर चालले. आता गडी असल्यावानी ते गडी आहे म्हणून ते एक इज्जतदार लेकरू आहे म्हणून ते गप बसते. हे झिपऱ्या सोडू त्याच्या अंगावर जातात. त्याच्या नावच्या चिठ्ठ्या फाडतात. ह्याला काय येणार आहे? याला काय त्याचं महत्वच नाही ना. गरिबीचं काही महत्वच नाही. हे सगळं लोकांचं लुटून खाल्लेले लोक आहात. ह्याला त्याचं काय महत्वच माहित नाही. हे हाय ते शेतामध्ये जा, कुणाचे काम कर, कुणाच्या म्हशीवर, कुणाच्या शेळ्यावर, मिस्त्रीच्या कामाला जाय. हे असं एक कष्ट या काळी माई मध्ये कष्ट करणारा लेकरू आहे. त्याला सपोर्ट करा. हे झिपऱ्या सोडून आयतं खाऊन माझ येऊन त्या पोराच्या अंगावर जाणं हे शक्य नाही. त्याचं बरोबर नाही. हा हे वागणं. हे झिपऱ्या सोडून त्याच्या अंगावर जा, त्याचे बोट कर, त्याच्या अंगावरून धर. आणि त्यानं हात लावला ना माझ्या हाताला हात लावू नको, माझ्या हाताला अंगाला हात लावू नको. कशासाठी म्हणतात? हे म्हणजे गरीबाचं लेकरू आहे. म्हणजे यायला काही माहितीच नाही. आयतं खाऊन. आणि ते वर्षात आईला त्यानं आई म्हणते तिनेच त्याला सपोर्ट केला. आणि हे वर्षात आई साऱ्या जगामध्ये गाजलेली बाई, फेमस झालेली बाई. आणि ह्या गरीबाच्या लेकराला ठेसन एका मिनिटामध्ये त्याला नॉमिनेट केली, हे केली, काढून टाकली. म्हणजे तिच्या मनामध्ये जे लेकरू घर माय म्हणून घर करून बसलं होतं त्याला एका मिनिटामध्ये तिनं असं फाडून टाकले. त्याचं मन चूर करून टाकून दिले. आता त्यानं सपोर्ट करेल का तिला? हा आणि त्याला त्याच्या टीम मधून सगळ्या टीम मधून तिला असं माय म्हणून त्यानं मानला होता. त्याच्यामुळेच तिने कॅप्टन झाली ना. हा आणि माय म्हणून मायचं कर्तव्य तिनं काही पार पाडली नाही. आणि इथून पुढे बी त्याला जर ह्यानं सगळ्यांना मिळून काढलं, यायनं बुर्र उडून जातात. ह्याचं काहीच काम येणार नाही. आणि कोणी बघणार नाही. हे तुमचं कॉमेडी तुमची सगळी एका दिवशीच खतम होऊन जाते. कोणीच बघणार. हिंदी बिग बॉस मध्ये एकाला काढलं होतं तेव्हा कसं हिंदी फिल्म ते बिग बॉस मध्ये केलं होतं ना, तसंच तुमच्या बिग बॉसचं होईल. त्याला जर काढलं तर आणि त्याला तुमच्या सगळ्या टीमनं त्याला जर मानून राहिलं तर तुमचा मोरी झेंडा फडकल. नाही तर तुमचा झेंडा काय फडकल अर्ध्यामध्ये जाते तुटू. बिग बॉस फ्लॉप. 1,35,000 रुपए का मेरा जब सेकंड नंबर पोजीशन में मैं था, उसके बाद सालों ने वहां से मेरे को जो है 20,000 रुपए देकर यहाँ पकड़ा दिया. यहाँ पर बेड तक नसीब नहीं हुआ मेरे पास. ठंड में सोया हूँ मैं रात को कंबल में. पुनीत सुपरस्टार की बेइज्जती करने के लिए बुलाया ना. पुनीत सुपरस्टार अब बेइज्जती करेगा तुम लोगों की. पुनीत सुपरस्टार आग लगाएगा. ये बड़ी अच्छी बात कही आप. पता नहीं क्या हुआ भाई, पैसा खिलाया गया या क्या हुआ, मेरे को निकलवा दिया गया. OTT 2 जो अभी ये दूसरा सीजन आया है, इसमें ये लिखा हुआ है कि भाई इस बार जनता करेगी फैसला. तो रुको जरा, सबर करो. इसे आप मेरी आखिरी चेतावनी समझें. इसके बाद भी अगर आप ये सब दोहराते हैं तो आप सीधे इस घर से निष्कासित. भाई मुझे ना मिले स्टेज, भाई अपन सोशल मीडिया के किंग कहलाते. इससे बड़े बड़े शो मेरा बाहर इंतजार कर रहे हैं. करोड़ों में खेलूंगा मैं भाई, करोड़ों में. तुम्हें रखना है रखो, नहीं रखना मत रखो. TRP तुम लोगों को मिल रही है, मुझे नहीं मिल रही है. तो दोस्तों बोला था ना कि फेमस होके दिखा दूंगा. बोला था ना आप लोगों को.
पैसा बर्बाद बहन चोद। सपोर्ट करा. हे माझा व्हिडिओ जर आवडला असला तर सगळ्यांनी सपोर्ट करा हा, आणि शेअर करा. शेअर करा. जय हिंद, जय जय हिंद, जय महाराष्ट्र.